व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ डेप्थ. आता आपण पास्कल्स लॉ पाहिला, पण तिथे एक कंडिशन सांगितली होती आपण, ॲट सेम डेप्थ. बरोबर आहे का? डेप्थ सेम असताना ऑल साईडला प्रेशर कसा असतो, इक्वल असतो. आणि होरिझेंटल बारमध्ये पण पाहिलं आपण की जे होरिझेंटल फोर्सेस असतात ते एकमेकांना काय करतात, बॅलेन्स करतात. आता एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये फ्लूइड हे रेस्ट पोझिशनला आहे. ओके, सो जे फ्लूइड आहे हे रेस्ट पोझिशनला आहे. आता यामध्ये आपण 2 पॉईंट घेऊ. पहा, एक आहे पॉईंट 1 आणि दुसरा आहे पॉईंट 2. ओके, आणि या 2 पॉईंटमधली जी हाईट आहे ती पॉईंट कोणती आहे, हाईट h घेतली आपण. ओके, सो h इज द हाईट. आता एक लक्षात घ्या की पॉईंट 1 वरचा जो प्रेशर आहे तो किती आहे, P1, आणि पॉईंट 2 वरचा जो प्रेशर आहे तो आहे P2, असं आपण कन्सिडर करू. ओके, आता हा जो आतमध्ये एक सिलेंड्रिकल इलिमेंट दिसत आहे आपल्याला, तर याला काय आहे, बेस आहे पण हाईट आहे. ओके, एरिया ऑफ बेस आणि हाईट. आता हा जो आहे हा असतो एरिया ऑफ बेस, बरोबर आहे का? तर एरिया ऑफ बेसला आपण काय कन्सिडर केलं, ए, आणि हाईट काय घेतली आपण, h कन्सिडर केली ऑलरेडी. आता जो फ्लूइड आहे तो रेस्ट पोझिशनला आहे, आणि दॅट्स वाय जो रिझल्टंट होरिझेंटल फोर्स असतो हा कसा असतो, 0 असतो. सो तुम्हाला माहिती आहे, हा जो रिझल्टंट होरिझेंटल फोर्सेस दिसतात तुम्हाला, या सर्वांचा नेट जर F1 घेतला, या सर्वांचा नेट जर F2 घेतला मी, हे ना, होरिझेंटलमधला. सो होरिझेंटल F1 आणि F2 हे दोन्ही एकमेकांच्या इक्वल अँड अपोजिट आहे, म्हणजे याचा अर्थ रिझल्टंट होरिझेंटल फोर्स जो आहे तो 0 आहे. सो रिझल्टंट होरिझेंटल जो फोर्स आहे हा फोर्स कसा आहे, 0 आहे. परंतु आता आपल्याकडे 2 व्हर्टिकल फोर्सेस दिसतील. पहा तुम्हाला, सपोज हा F1 आणि हा F2 आहे. आता याला मी रिमूव्ह करतो. हे बघ, तुम्हाला होरिझेंटलसाठी मी दाखवले होते, पण ॲक्च्युअल कंप्लीट फोर्स आपण 0 घेतलेला आहे. पण F1 आणि F2 हे इक्वल आहेत का, नाही. कारण जर पाहिलं आपण तर पॉईंट 1 आणि पॉईंट 2 हे वेगवेगळ्या डेप्थला प्रेझेंट असणारे काय आहेत, पॉईंट्स आहेत ते. आणि दॅट्स वाय आता आपण या फोर्सेसची जर व्हॅल्यू काढली तर फोर्सचा जनरल फॉर्म्युला काय, प्रेशर इंटू एरिया. सो F1चा काय असेल, P1 इंटू ए, एरिया ऑफ बेस. F2चा काय असेल, P2 इंटू ए. बरोबर. तर हे झाले त्यांचे टॉप फोर्स आणि बॉटम फोर्स, F1 आणि F2, जे की यामध्ये F2 व्हर्टिकली ॲक्ट करतो आणि F1 हा डाऊनवर्ड दिशेने ॲक्ट करतो. आता फ्लुइडचं जे स्वतःचं वेट आहे ते आपण काय कन्सिडर करू, mg कन्सिडर करू. सो वेट ऑफ फ्लुइड जे आहे त्याला आपण mg कन्सिडर करू. आणि सो जेवढं काही सिलेंडरमध्ये तेवढं. ओके, आणि आपल्याला माहीत आहे की यामध्ये काय होतं की पहा, mg डाऊनवर्ड आहे, F1 डाऊनवर्ड आहे, आणि F2 कसा आहे, अपवर्ड आहे. बरोबर आहे का? सो अशा केसमध्ये आपल्याला म्हणता येईल की जर आपण F2मधून F1 मायनस केला तर ती व्हॅल्यू कोणाची असेल, mgची असेल. कारण F2ला बॅलेन्स करणार हे दोन्ही आहेत ना, बरोबर आहे का? म्हणजे F1 पहा, इथे लक्षात घ्या की F1 हा डाऊनवर्डली ॲक्ट व्हायला, बरोबर आहे का, mg जो आहे हा सुद्धा डाऊनवर्डली ॲक्ट व्हायला, पण F2 हा कसा आहे, अपवर्डली ॲक्ट व्हायला. म्हणजे याचा अर्थ या दोघांना बॅलेन्स करणारा हा आहे. ओके, अँड सो वी कॅन राईट F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. करेक्ट. मग हे लिहिल्यानंतर यांचे पर्टिक्युलर फॉर्म्युलेज आपण लिहू. F2चा फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, P2A, हा F1 प्लस आहे, अलीकडे काय होणार, मायनस P1A प्लस mg. ओके, आणि आता आपण काय करू, सॉरी, ते इज इक्वल टू द्यायचं राहिलं.
बरोबर ना. आता यामध्ये ए कॉमन काढू आपण, P2 मायनस PA इंटू A इज इक्वल टू mg. आता यामध्ये फक्त मी P2 मायनस P1 ठेवला तर इज इक्वल टू मी काय करतो m अपॉन A इंटू G करतो. आता यामध्ये काय होतं, जो मास आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, बरोबर. सो आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू G अपॉन A घेणार. आता सिलेंडरचं संदर्भात व्हॉल्यूम काय असतो, एरिया ऑफ बेस इंटू लेंथ हाईट है ना. सो आपण तर काय घेणार, रोला रो घेणार. याची फॉर्म्युला काय होणार, AH इन, बरोबर आहे का, एरिया ऑफ बेस इंटू हाईट इंटू G अपॉन A. यामध्ये ए काय होतील या ठिकाणी, गेट कॅन्सल, आणि सो फॉर्म्युला काय आला, रो HG. सो फायनली फॉर्म्युला आपल्याकडे आला P2 मायनस P1 इज इक्वल टू रो GH, इक्वेशन नंबर 1. आता हे पाहिल्यानंतर आता ही जी P2 मायनस P1 आपल्याकडे आलेलं आहे, तर याला एक नाव देऊ आपण है ना. याला नाव काय देऊ, प्रेशर डिफरन्स. काय नाव देऊ याला, नाव प्रेशर डिफरन्स, बरोबर ना. प्रेशर डिफरन्स काढला आपण P2 आणि P1 मधला, बरोबर आहे का. आता हे बी लक्षात आलंच तुमच्या की जसं आपण लिक्विडच्या डेप्थमध्ये जातो तसं असं प्रेशर इन्क्रीज होतो. दॅट्स वाय P2 मायनस P1 घेतला आपण. आता कशावर डिपेंडेबल आहे हे, जी डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, त्यानंतर H म्हणजे हाईट म्हणू आपण, बरोबर आहे का. 1 आणि 0.1 आणि 0.2 मधले जे डिस्टन्स आहे त्याला आपण H कन्सिडर केलं होतं. आणि G जे आहे ते ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या तिन्हीवर प्रेशर डिफरन्स काय आहे, डिपेंड आहे. आता सेकंड केस आपण अशी घेणार आहोत की ही सेम फिगर आहे सपोज. आता सेकंड फिगर जी आहे, तर या सेकंड फिगरमध्ये आपण असं कन्सिडर करू की सपोज तर हा आपला सिलेंडर आहे समजा, ओके. सो दिस इज आवर सिलेंडर, ओके. आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की जो इनर सिलेंडर आहे तो कुठे गेला बरं, तो सरफेसला गेला, बरोबर आहे का, है ना. आता तो जो की लिक्विडच्या आतमध्ये होता त्याला आता आपण काय केलं या ठिकाणी, ॲटमॉस्फिअरच्या संपर्कामध्ये, म्हणजे टॉप ऑफ द फ्लुइड गेला हो, म्हणजे टॉप ऑफ द वॉटर गेला आहे की नाही. तर फ्लुइडच्या टॉपला गेला. मग आता टॉपला गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की याची एक साईड आता ॲटमॉस्फिअरला कनेक्ट झाली है ना. सो इथं जर पाहिलं आपण, ओके. सो इथे काय आलं आता, ॲटमॉस्फिअर, करेक्ट. आता हे ॲटमॉस्फिअरच्या संपर्कामध्ये असल्यामुळं इथं आता काय होईल माहिती आहे का, की प्रेशर आता दोन पद्धतीचे होतील. पहा की वरती आपण जो P1 घेतला होता तर P1च्या ऐवजी आता इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल ए पॉईंटला, तो कोणता असेल, PA, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि जो लिक्विडचा स्वतःचा प्रेशर आहे त्याला आपण काय कन्सिडर करू, फक्त आता P कन्सिडर करू, ओके. लक्षात आलं आता की तो एअरच्या संपर्कामध्ये असल्यामुळं हा जो P आहे तर हा आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर झाला. आणि हे जे P आहे इट इज द प्रेशर बाय फ्लुइड, ओके. हा फ्लुइड प्रेशर झाला, ओके. सो अशा केसमध्ये जर आपल्याला हे इक्वेशन वरचं घ्यायचं असेल तर ते इक्वेशन कसं असेल, तर लक्षात ठेवायचं आहे की हा जो फ्लुइड आहे हा फ्लुइड आता कोणाला मेंटेन करायला, PA है ना, हेच फॉर्म्युला आहे समजा. हा मायनस P1 तिकडे गेल्यावर प्लस P1 झाला, फक्त P2 जे आहे त्याला रिप्लेस केलं Pनं है ना. हे मायनस P1 जो आहे तो प्लस P1 झाला. P1ला कोणी रिप्लेस केलं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि इथं रो GH जे वरचे आहेत तेच इक्वेशन इथं येतील, ओके. आता हे इक्वेशन घेतल्यानंतर काय होतं की आता तुमच्या लक्षात आलं असेल की लिक्विडचं प्रेशर जर काढायचं असेल आपल्याला तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये आपण कोणती तरी अमाऊंट मिक्स करायलो, ॲड करायलो, रो GH. याचा अर्थ काय झाला की लिक्विडमधला जो प्रेशर आहे
तर तो कसा आहे, ग्रेटर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. सो इथं आपण लिहू शकतो की पी इज ग्रेटर दॅन पी ए. आणि जो एक्सेस प्रेशर झाला, आता एक्सेस प्रेशर म्हणजे काय, जो जास्तीचा प्रेशर लिक्विडमध्ये असतो त्या एक्सेस प्रेशरला, आता या केसमध्ये जो एक्सेस प्रेशर जर काढायचं असेल आपल्याला तर काय करू आपण, लिक्विडच्या प्रेशरमधून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस करू. तर या दोघांचा डिफरन्स म्हणजेच लिक्विडमध्ये जास्त झालेला प्रेशर. मग लिक्विडमध्ये जो जास्त झालेला एक्सेस प्रेशर आहे त्याला एक सेपरेट नाव आहे आपल्याकडं, आणि त्या प्रेशरला काय म्हणायचं, गेज प्रेशर. सो गेज प्रेशर हा लिक्विडमधला असा प्रेशर आहे की ज्याच्यामधून आपल्याला काय करायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला काय करायचं, मायनस करायचं. हो, ओके. सो गेज प्रेशर इज द pressure difference between liquid pressure in the liquid and atmospheric pressure. आता आपण जो आता फॉर्म्युला पाहिला तर फॉर्म्युला काय होता आपल्याकडे, P इज इक्वल टू PA प्लस रो GH. आता या फॉर्म्युल्याचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये जो सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया होता ज्याला आपण बेस एरिया म्हणतो तो इथं आहे का, त्याची व्हॅल्यू इथं नाही आहे, बरोबर आहे का. मग त्याची व्हॅल्यू इथं नाही आहे याचा अर्थ काय झाला माहिती आहे का, की एरिया ऑफ सिलेंडर हे या केसमध्ये मॅटर करत नाही. तर या केसमध्ये मॅटर काय करतं, तर हाईट ऑफ द वॉटर कॉलम. सो लक्षात ठेवायचं की H फॉर्म्युल्यामध्ये आहे आणि H फॉर्म्युल्यामध्ये आहे याचा अर्थ जे आपण ही कन्सेप्ट शिकली गेज प्रेशर, तर यामध्ये गेज प्रेशर असेल है ना, प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला आपण पाहिला, तर यामध्ये H जी होती ती काय होती, हाईट ऑफ द वॉटर कॉलम, आणि ही मॅटर करते. यामध्ये एरिया ऑफ बेस जो आहे तर हा या ठिकाणी मॅटर करत नाही. आता आपण पाहिलं की होरिझॉन्टल लेवलला जर पाहिलं आपण सेम डेप्थला तर लिक्विड प्रेशर सर्व दिशेला कसा असतो, ऑल पॉईंटला सेम असतो, ते आपण वारंवार सांगितलं. ओके. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे इथे आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता यामध्ये 3 व्हेसल दिसतील तुम्हाला, A, B आणि C. तिन्हींचे शेप डिफरंट आहे, मात्र ते बॉटमला तिन्ही एक सेम लिक्विडला काय, फ्लुइडला कनेक्ट आहे. ओके. सो याच्यामध्ये जर आपण समजा सपोज वॉटर भरलेलं आहे तर तिन्ही व्हेसलचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांची जी लेवल दिसेल आपल्याला, बरोबर आहे का, ही जी लेवल आहे, सो ही लेवल कशी आहे त्यांची, सेम लेवलला आहे, बरोबर ना. लिक्विड जेव्हा त्यांच्यामध्ये वॉटर भरलं आपण तेव्हा ते सेम लेवलला आलं. आणि याच्या मागचं कारण जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की वॉटर ॲट द बॉटम जर पाहिलं आपण तर या वॉटर ऑफ बॉटमनं काय केलं, या ठिकाणी सेम प्रेशर लावलेलं आहे. ओके. सो बॉटमनं सेम प्रेशर अप्लाइड केल्यामुळं वरती जर पाहिली आपण तर हाईट ऑफ द वॉटर कॉलम ही प्रत्येक ठिकाणी कशी आली, आपल्याला सेम भेटलेली आहे. ओके, हे तर लक्षात ठेवायचं. लास्टली आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ. व्हॉट इज द प्रेशर ऑन अ स्विमर 10 मीटर बिलो द सरफेस ऑफ लेक. आता एखाद्या तलावामध्ये वॉटर सरफेसच्या 10 मीटर बिलो एखादा स्विमिंग करत असेल तर त्याच्यावर किती प्रेशर असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आता आपल्यासाठी हाईट ऑफ द वॉटर कॉलम किती झाली, 10 मीटर, बरोबर. वॉटरची डेन्सिटी माहिती आहे सर्वांना, 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. जीची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती घेणार आपण, 10 घेणार. आणि आपला जो फॉर्म्युला आहे तो आहे P इज इक्वल टू PA प्लस रो GH. ओके, झालं. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू माहीत तुम्हाला 1 ATM. 1 ATMची पास्कल करा, 1.0 × 10⁵ पास्कल, बरोबर. प्लस डेन्सिटी आहे 10⁻³ हे 10⁻, जीची व्हॅल्यू 10 आणि डेप्थसुद्धा किती आहे, हाईट 10च आहे. सो आता इथं काय होईल, 1.01 × 10⁵ प्लस 1 × 10⁵. मी 1 मुद्दाम का घेतलं, कारण मला 10⁵ कॉमन घ्यायचा होता, बरोबर. सो 1.01 प्लस 1 × 10⁵ कॉमन घेतला आपण. सो याची व्हॅल्यू येईल 2.01 × 10⁵. ओके, प्रेशर आहे आणि आपण माहीत आहे की आपण जी व्हॅल्यू काढली ती कशामध्ये काढली, आता पास्कलमध्ये काढली. आता
पास्कलचे आपल्याला काय करायचे, ॲटमॉस्फिअरमध्ये जर करायचं असेल तर आपण काय करणार बरं, या राशीला 1.01 × 10⁵ काय करणार, डिवाईड करणार आणि ॲप्रॉक्सिमेटली हे आन्सर किती येईल, 2 ॲटमॉस्फिअर येईल. आणि सो याचा अर्थ की प्रेशर जो आहे हा 100% इन्क्रीज झाला आहे की नाही, कारण 2 ATM झाला ना, बाहेर किती होता 1 ATM, बरोबर आहे का. आणि इथं जर पाहिलं आपण 10 मीटरलाच किती झाला तो 2 ATM झाला. आणि जर आता इथं झालं 10 मीटरसाठी, सपोज आपण डेप्थ जी आहे पाण्याखाली जर आपण 1 किलोमीटरपर्यंत जर गेलो तर तिथं जर आपण प्रेशर पाहिला, प्रेशर इन द लिक्विड, तर हा किती असतो माहिती आहे का, 100 ATM असतो, म्हणजे 100 टाइम्स ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे जसं आपण लिक्विडमध्ये डेप्थमध्ये जाऊ तसं लिक्विडचा प्रेशर हा इतका वाढत जातो की तो ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या कितीतरी टाइम्स इन्क्रीज होत असतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेट प्रेशर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.